तर सामन्यानं या ठिकाणी होतो सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा. षटक क्रमांक 1 घेऊन या ठिकाणी सज्ज होत आहेत साहिल उलवेकर. हो, पहिला चेंडू स्विंगडामीज पद्धतीचा. खरं तर सकाळचं सत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटवरती थोडासा ड्यू फॅक्टर अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर आजच्या सामन्याला थोडासा उशिरा सुरुवात झाली आहे, परंतु या संपूर्ण 3 दिवसांचा जर लेखाजोखा आपण पाहिला, 3 दिवसांची जर आपण एकंदर माहिती जर या ठिकाणी पाहिली तर मात्र पहिल्या सामन्यामध्ये थोड्याशा मर्यादित धावा आपल्याला 3ही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या. परंतु आज थोडासा उशिरा सामन्याला सुरुवात होते, त्यामुळे कदाचित चित्र काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळणार का. परंतु साहिलचा जर आपण विचार केला ना तर साहिल उलवेकर सध्याच्या घडीला युवक खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि खास करून ग्रामीण तर आहेच, परंतु ग्रामीण बरोबर सध्याच्या घडीला तो व्यावसायिक दर्जाच्या संघात मध्ये देखील त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. हो, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे. लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट. एकूणच पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न, नाणेफेकीचा कौल जिंकला होता विराज स्पोर्ट्स खेडूकपाडा विरुद्ध श्रीजा केपीसी इनामपुरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन. थोडासा पावलांचा वापर करण्याचा देखील, फुटवर्कचा वापर पहिल्या 3 चेंडूवरती फारसा पाहायला मिळाला नव्हता. यावेळेला थोडासा शफल केलं, गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज निष्णांत आहे. पहिले 4ही चेंडू या ठिकाणी निर्धाव. पहिल्या धावसंख्येची अजूनही या ठिकाणी धावफलकावरती आखणी झालेली नाहीये, परंतु इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर पहिली 2 षटकं ही कोणत्याही संघासाठी पॉवर प्लेची सर्वाधिक महत्वाची असतात, परंतु पहिल्या 4 चेंडूंवर कोणतीही धाव आलेली नाही. आणि त्याचा जो परिणाम आहे इथे मात्र आपण पाहिलं की संघ थोडासा संत गतीने धावफलकावरती उभारतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 ही धावसंख्या धावफलकावरती आणि प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते अरविंद पाटील. अरविंदने देखील अगदी त्याच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा लो राहताना आपल्याला पाहायला मिळाला. साहिलचं पहिलं यशस्वी षटक या ठिकाणी होत आहे समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मिळणारी जी मदत आहे या अनुषंगानं जो मागील 3 दिवसांचा आपण लेखाजोखा पाहिला ना, अगदी त्याच प्रकारे आजच्या या 4थ्या दिवसाची सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचा बोलबाला सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याला या विकेटवर पाहायला मिळतो. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये कालच्या संपूर्ण दिवसभराचा जर आपण विचार केला तर एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं जे उस्मान पटेलच्या बॅटमधून आलं. अगदी 72 धावा त्यांना त्या इनिंगमध्ये साकारल्या. आणि संपूर्ण संघाचा जर विचार केला तर आय थिंक 90 ही विजयासाठीचं लक्ष उभारलं गेलं होतं. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं ना तर सुरुवात गोलंदाजांनी अप्रतिम केली आहे, परंतु अंगद पाटील या खेळाडूला जास्त काळ रोखणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि खास करून ज्यावेळेला चेंडू त्याच्या बॅटला मिडल करेल ना, त्यावेळेला मात्र तो चेंडू मैदान कोणतंही असो, कितीही मोठं असो, त्या खेळाडूच्या बॅटमधून जर का फटका आला तर मात्र नेहमीच आपल्याला मोठे फटके पाहायला मिळालेत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडासा दबावाखाली जरूर असेल. भावेश उलवेकर आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं जातं. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूला मिळालेली ही उपाधी आणि तो काल रात्री पाहायला देखील मिळाला आपल्याला. यावेळेस मात्र बैठकी फटका लगावलाय. कॉन्फिडंट आहे फलंदाज. ज्या पद्धतीनं चेंडू मिडल केलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय हा पहिला बिगेट षटकार. तर पहिल्या चेंडूवरती इथे षटकारांना स्वागत केलंय. मी सुरुवातीला म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जरी 5 चेंडू निर्धाव आले असले तरी अंगद पाटीलला रोखणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना मात्र त्यांना आपली उपयुक्तता
या मैदानावरती सिद्ध केली. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दूर जाताना आपल्याला पाहायला मिळाली. ही खासियत आहे. एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे आणि म्हणूनच या गोलंदाजाला आपण अ मॅन विथ अ गोल्डन आर्म नक्कीच संबोधलं जातं. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. एक हलकीशी अपील देखील या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी, उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा दबाव जो आहे अंगदवरती पहिल्या चेंडूवर आलेल्या षटकाराने कुठेतरी तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखीन एक फ्लायटेक चेंडू, यावेळेला धीम्या गतीचा चेंडूचा वापर केलाय. 3 चेंडूंमध्ये 3 विविधता आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू खरं तर शरीराच्या दिशेने येणारा चेंडू होता, अगदी लवकर पिक केला होता, फ्लाईट जास्त होता. दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा, ज्या स्ट्रेंथची आपण नेहमी चर्चा करतो या गोलंदाजाची. यावेळेला मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता. लगातारचा हा आणखीन एक डॉट बॉल. एकूणच डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 निर्धाव चेंडू आले होते आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. षटकारानंतर कमबॅक करणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू होता. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची लाईन ठेवली आहे. याही षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव आलेत, म्हणजे एकूण 12 चेंडूंचा खेळ झाला, ज्यापैकी 10 चेंडू निर्धाव आलेत आणि 2 स्कोरिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 1 सिंगल आणि 1 षटकार. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तर या संपूर्ण स्पर्धेतील पहा, एका षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकणारा हा या स्पर्धेतला 5वा गोलंदाज ठरलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर साहिल उलवेकर, दुसऱ्या षटकामध्ये भावेश उलवेकर. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना दबाव जो आहे तो दबाव मात्र या ठिकाणी निर्माण केलाय. सकाळच्या सत्रामध्ये या विकेटवरती गोलंदाज हावी होताना आपण नेहमीच पाहिलेत. चौथ्या दिवसामध्ये देखील तोच लेखाजोखा आपल्याला स्कोरकार्डच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु हा संघ सहजासहजी भांगी टाकणारा संघ नाहीये, किंवा हार मानणारा संघ नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकीकडे केपीसी इनामपुरी जो फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना मात्र विराज स्पोर्ट्स खेडूपाडा हा संघ. गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना साहिलला मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय. यावेळेला थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, अवांतरचा या ठिकाणी इशारा केला जातोय. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता. थोडासा शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडून जिंकडे, परंतु तिसरा पंचांची मागणी ही त्याच वेळेला केली जाईल ज्यावेळेला बीमर असेल, म्हणजे बीमरसाठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल. आणखीन एक चांगला चेंडू आहे. विविधता, व्हेरिएशन, गती परिवर्तन, सातत्यानं या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आणि आता मात्र दोनही फलंदाजांमध्ये चर्चा सुरू आहे कशा प्रकारची रणनीती, कारण पहिली 2 षटकं बघता बघता पॉवर प्लेची 2 षटकं निघून गेलेत आणि अवघ्या 7 धावा धावफलकावरती आल्यात. आणि अंगद सारखा अनुभवी खेळाडू आहे ज्याच्याकडे 7 रन्स ऑन द बोर्ड, 8 आहेत, माफ करा, एक अवांतर, टोटल 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू अवांतर होता, त्यामुळे 8 आणि त्यानंतरही आणखीन एक धाव, एकूण 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. परंतु ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे ते मोठे फटके अद्याप फलंदाच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. सातत्यानं आपण या विकेटचा उल्लेख करतोय. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 3ही दिवसांचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा मर्यादित आहेत आणि अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील आपल्याला तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दररोज रेकॉर्ड बनवले जातात, रेकॉर्ड मोडलेही जातात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खरं तर 2 षटकं ही पॉवर प्लेची होती, त्यामुळे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता शिथिल झालेत आणि एकेरी दुहेरी धावांवरती मात्र हे 2 फलंदाज जास्त भर देताना आपल्याला पाहायला मिळतात. ही एक चांगली रणनीती आहे. 5 षटकांचा जर आपण विचार केला तर 40-45 धावा जरी धावफलकावरती आल्या तर तिथून देखील एक फायटिंग टोटल नक्कीच मैदानावरती
किंवा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे मैदानावरच्या या दोनही खेळाडूंच्या दरम्यान आता जणू ही चर्चा झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 षटकांमध्ये किमान 40 ते 45 धावा धावफलकावरती येणं हे निश्चितच गरजेचं आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कमालीचा प्रयत्न, अगदी भावेश त्या ठिकाणी थांबला, त्यांना पाहिलं आणि एक शेवटच्या क्षणाला मात्र ज्या 6 धावा होऊ शकल्या असत्या त्या धावांना मात्र केवळ 2 धावांमध्ये परावर्तित केलंय. जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा पाहिलं जाईल. आमचे काही प्रेक्षक वर्ग देखील त्या ठिकाणी आहेत. 1 रन शॉर्ट आहे. येस, 1 शॉर्ट. आणि षटकाराचा देखील आपण या ठिकाणी अगदी पहिल्या प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं ना तर सेफली तो चेंडू अडवला गेलाय. भावेश उलवेकर ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला, गोलंदाजी करत असताना तर त्याची स्ट्रेंथ त्यानं दाखवली. 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकले, सेफ आहे. आणि 1 शॉटचा देखील इशारा आला. म्हणजे 2 धावा जरी घेतले असले तरी धावफलकावरती मात्र एकच धाव कन्सिडर केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ 13 या धावसंख्येवरती. थोडीशी संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. सकाळचं वातावरण या ठिकाणी पाहतोय. विकेटचं बिहेवियर गोलंदाजांसाठी, परंतु इथे मात्र लाईन खराब होती. अगोदरच माणूस बनवला आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिला. फाईनच्या क्षेत्रातून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. ऍक्शन रिप्ले जरूर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतो. थोडासा शफल केला होता फलंदाजानं. अखोट टप्प्याचा चेंडू मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 6.33च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावर. षटकांचा लेखाजोखा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत. अरविंद पाटील सलामीचा फलंदाज, 6 चेंडू आणि 1 षटकाराच्या पद्धतीने वैयक्तिक 10. तर अंगद पाटील खेळतोय 12 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती, ज्यामध्ये देखील 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. एकूणच पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर 11 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालेत. 18 पैकी 11 चेंडू ज्यावेळेला तुम्ही निर्धाव खेळता त्यावेळेला डॉट बॉल पर्सेंटेज ऑलमोस्ट 50% पेक्षाही जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. रणनीती आखण्यासाठीची ही संधी, खरं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील आपण याला संबोधूया. इथे खेळाडूंना पुढील रणनीती आखण्याची संधी मिळते आहे. आघाडीचा गोलंदाज साहिलनं 2 षटकं पूर्ण केली. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 13 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता त्याला मिळाली नाहीये. तर भावेशच्या गोलंदाजीचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 1 षटक 0 निर्धाव 6 धावा आणि त्याचाही विकेट्सचा कॉलम आपल्याला रिकामा पाहायला मिळतोय. परंतु कदाचित इथे ही चर्चा दोनही फलंदाजांमध्ये झाली असेल की येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज आहे जो 4थं षटक हाताळेल आणि त्यानंतर 4था गोलंदाज असेल तो या सत्रातील 5वं षटक हाताळेल. म्हणजे 2 फ्रेश गोलंदाज आता अंतिम 2 षटकांसाठी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यापैकी एका गोलंदाजावरती जर का हल्लाबोल केला तर मात्र पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्या ही धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळू शकते. 45+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. या विकेटचा एकंदर आढावा घेतला. चारही बाजूने खुल्या पद्धतीचं हे मैदान आहे. विकेट अतिशय फ्लॅट आहे, परंतु सकाळच्या स्तरामध्ये थोडासा ड्यू फॅक्टर गोलंदाजांना मदत करताना पाहायला मिळतो. चेंडूला फिरकी पाहायला मिळते. अनइव्हन बाउन्स विकेटवर असतो. परंतु आता मी म्हणेन ही वेळ आहे की जिथे एका फलंदाजानं आक्रमक खेळ हा मैदानावरती करणं गरजेचं आहे. आणि अनुभवाचा जर आपण विचार केला तर व्यावसायिक दर्जाचा व्यावसायिक संघांमध्ये ज्या खेळाडूचा नेहमीच आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला त्या अंगदला मात्र इथून आता संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्यावी लागेल. थोडासा शांत आहे. आणखीन एक मोठा फटका खेळाचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये.
सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती. इट्स ऑफ द बॅट. नक्कीच बॅटीची कड घेऊन हा चेंडू जातोय. चेंडू टाइम होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर ना चेंडूचा जो गती आहे त्या गतीमध्ये आपल्याला थोडासा धीम्या गतीने येणारे चेंडू पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये असंच काहीचं चित्र. साहिल उलवेकर मूळतः एक वेगवान शैलीचा गोलंदाज आहे, एक द्रुतगती गोलंदाज आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर त्याचेही चेंडू काही वेळेला लो राहिलेत, काही वेळेला थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आलेत. भावेश उलवेकर नो डाऊट ज्या गोलंदाजाला आपण सातत्यानं उल्लेख करतो की मॅन विथ द गोल्डन आर्म, एकाच टप्प्यावरून दोनही दिशेला चेंडू वळवण्याची त्याची धमक. त्यामुळे आघाडीचे जे दोन गोलंदाज होते ना त्या दोन गोलंदाजाने मात्र पुरता दबदबा आपला निर्माण केलाय. परंतु इथे चौकार जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल सलामीचा फलंदाज. यावेळेला चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. जे या ठिकाणी चौकार आलाय, कुठेतरी मी म्हणेन की मच निडेड बाउंड्री या ठिकाणी मिळते. थोडंसं शांत वातावरण आहे दोनही संघाच्या चमूचा जर आपण विचार केला. सकाळचं सत्र आहे, आज वर्किंग डे, त्यामुळे फारशी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु दुपारच नंतर प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आले. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना पहिल्या सत्राचा खेळ. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जुळले गेलेत त्यांच्या माहितीसाठी चालू सामना एकीकडे जर आपण पाहिलं तर केपीसी इनामपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना वीरा स्पोर्ट्स खेडूकपाडा. ग्रामीण क्रिकेटमध्ये दोनही संघाचा बोलबाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आणि अनेक वर्षांची परंपरा असणारा खेडूकपाडा संघ देखील आपण पाहतोय. अनेक दिग्गज खेळाडू या संघानं दिलेत. ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दादा भोईर हे नाव मोठ्या मी नक्कीच म्हणेन की 40+ क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला तो खेळाडू सक्रिय आपल्याला पाहायला मिळतो. उमेशजी भोईर देखील असतील, त्यांचा देखील नामोल्लेख केला जातो. आणि एकूणच पाहिलं तर यावेळेला मात्र 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेसाठी थोडंसं मिसकम्युनिकेशन खेळाडूंमध्ये जरूर पाहायला मिळतं आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर धाव फलकावरती 2 पाहायला मिळतात. एकेरी आणि दुहेरी धावा सर्वाधिक प्रमाणामध्ये स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. पहिली धाव जर का तुम्ही वेगानं घेतली तर दुसरी धाव घेण्याची संधी, हलकीची संधी जरी असेल तरी दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जातं. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकार वगळता फारशी काही चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेला समोरच्या दिशेनं फटक्यामध्ये ताकद कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, कंप्लीट केला जातोय झेल. रोहित त्या ठिकाणी झेलच्या खाली होते, रोहित उलवेकर. आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. पहिला गडी या ठिकाणी गमावला जातोय. तुषार पाटील. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आणखीन एक युवा गोलंदाज वेदांत उलवेकरला आपण पाहतोय. 2 षटकं हाताळली गेली. साहिलच्या माध्यमातून 1 षटक हाताळलं भावेशनं. मागील षटक आपण पाहिलं अक्षय ठाकूरच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा वेदांतकडे संघनायकांना मोर्चा वळवलाय. वेदांतच्या खांद्यांवरती या सत्रातील 5वं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. एक युवा गोलंदाज आहे आणि समोर जर पाहिलं तर मात्र एक अनुभवी फलंदाज. हे बॅटल इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळेल. आज टायमिंग पुरता साधता आलेलं नाहीये. 1 धाव कंप्लीट होते. थोडासा ओव्हरथ्रो परंतु चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि युवा खेळाडूंचा भरडा सर्वाधिक आपल्याला खेडूकपाडा संघामध्ये पाहायला मिळतोय.
लेगबायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. आज टायमिंग साधता आलेलं नाहीये. एकमात्र चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला जो षटकारामध्ये परावर्तित झाला आणि त्या व्यतिरिक्त कोणताही चेंडू त्याला बॅटला कनेक्ट करणं तितकं सोपं राहिलेलं नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं हे आव्हानात्मक असतं आणि हेच कारण होतं की विकेटचं परीक्षण केल्यानंतर अगदी अंगतनं देखील सांगितलं की विकेट चांगली आहे, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत करणारे विकेट, आणि जर का नाणेफेक जिंकलं असतं तर आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे या फटक्यासाठी, परंतु सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. थोडंसं स्ट्रगल केलंय. 15 चेंडूंचा सामना करत असताना केवळ 1 षटकार आलाय आणि अवघ्या 9 धावा अंगाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चांगला चेंडू आहे, शरीराच्या दिशेनं चेंडू आला वेगानं आणि युवा गोलंदाजावरती दर्शवला गेलेला जो विश्वास आहे ना, तो विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना वेदांतनं देखील कमालीची कामगिरी केली आहे. तर 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आता उर्वरित 2 चेंडू आहेत आणि अपेक्षा असेल की 2 चेंडूमध्ये दोनही चेंडू मोठ्या धावसंख्येसाठी किंबहुना प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्ट्रगल जरूर पाहायला मिळालं. सामना एकतर्फे होण्याचे चिन्ह, परंतु इथे मात्र फुल टॉस आणि त्या फुल टॉसला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता या षटकारानं 35 धावा धावफलकावरती जरूर आल्या. ज्या धावसंख्येचा आपण सातत्याने उल्लेख करतोय, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा उभारल्या गेल्या होत्या. तिथे एक आंबोटेसारखा ताकदवान संघ देखील स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो सामना गमावला. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये फारशा धावा आल्या नव्हत्या. आय थिंक 38 धावा कालच्या पहिल्या सामन्यामध्ये होत्या आणि 39 धावांचं लक्ष होतं आणि त्या धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला होता. आणि आज जर पाहिलं तर 35 ही धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. याही चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर 40+ धावा या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी आणि खास करून अंगाची 2 षटकं ही देखील महत्वाची असतील. आणखीनही बरेचसे युवा खेळाडू आहेत, युवा गोलंदाज आहेत आणि यांच्याकडून जर का या ठिकाणी 40+ किंवा इथून खरं तर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे मागील चेंडूवरती आलेल्या षटकाराने खरं तर आपण अपेक्षा करू शकतो आणखीन एका मोठ्या फटक्याची. आणि तिथून जर का आला तर मात्र सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा बॅलन्स होताना सामना पाहायला मिळेल. कारण लक्ष जरी आपल्याला सध्याच्या घडीला 35 धावफलकावरती पाहायला मिळत असलं तरी इतकं सोपं हे लक्ष नाहीये. त्यामुळे प्रयत्न फलंदाजांचा असेल की शेवटच्या चेंडूवरती देखील एक मॅक्सिमम शोधण्याचा, आणि जर का त्यामध्ये यशस्वी झाले तर मात्र एक चांगली चुरस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र लाऊड अपील आहे. पॅड लाईनवरती चेंडू आदळलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडासा चेंडू गॅदर झाला नाहीये. एकूण धावा किती यावरती आता मात्र 2 धावा आणि लेग बाईस. येस, लेग बाईच्या स्वरूपामध्ये शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2. एकूण धावा संख्या धावफलकावरती उभारली गेली 37 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 38 धावांचं. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा
हॅलो. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 19 धावा आल्या धावफलकावरती. 37 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 38 धावांचं खरं तर कागदावर आपण पाहिलं तर लक्ष फार मोठं नाहीये, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला या 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. खेडूपाडा संघामध्ये सर्वाधिक युवा खेळाडूंचं भरणं आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर जर पाहिलं तर केपीसी इनामपुरी हा संघ तितक्या ताकदीचा तुल्यबळ संघ म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी मध्ये कमाल मात्र तुम्हाला करावी लागेल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पुन्हा एक वार सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह. तर खेळाचा उत्तरार्ध जसा होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात. आजच्या दिवसामध्ये प्रथमच राष्ट्रभाषा हिंदीतील एक अतिशय सुमधुर वाणी बाबू शहा यांच्या समवेत. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया प्रवीण अर्जुन सर. देखिए बात करेंगे लेजेंड हमारे कमेंटेटर से निश्चित रूप से वेलकम स्वागत है. सकाळ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजित आहे. आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत है. हेलो, चलिए बात करेंगे सुबह का समय और पहला मुकाबला. और जहां पर टॉर्च के बॉस बात करेंगे. यहाँ पर बिराज स्पोर्ट देखिए खिड़ुकपड़ा और उसके साथ साथ है केपीसी इनामपुरी श्रीजा लेबन के नाम से देखिए हम देखते हैं. सुबह का पहला मुकाबला है. लेकिन से आउटफील्ड देखिए कितना बढ़िया और मेहनत देखिए पूरी. यहाँ से कहते ना प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. और सकल आयोजित देखिए इनकी तरफ से जो काम बना है प्रवीण सर है एवन काम. देखिए आज पूरी टेनिस क्रिकेट में चर्चा है इस टूर्नामेंट का. और उसके साथ साथ है सकल अखबार पेपर में भी देखिए आप मॉर्निंग में देखते होंगे इस टूर्नामेंट आयोजन नियोजन. आप पहला गेम देखिए भावेश, ये इनकी 100वीं खेल है भाई. आक्रामक बल्लेबाजी करना पसंद करते हैं. आज राहुल उल्वेकर टीम में नहीं है तो जवाबदारी इनके ऊपर ज्यादा बन रही है. 4 रन पहला गेंद के ऊपर. का जरूरत है. उमेश पुरी सर देखिएगा अच्छे स्कोरर है. प्रवीण सर कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, काम इतना आसान नहीं रहता है, बहुत मेहनत करना होगा. और फिर से देखिए स्क्वायर कट, क्या कमाल की टाइमिंग देखिए. यहां से भावेश उल्वेकर के पल्ले से आता हुआ देखिए हमारा दूसरा चौका. कहते ना रोटी पर घी नाम के साथ जी. और इस ओवर में 2 बाउंड्री. और गेंदबाजी भी बड़े कमाल के किए थे. 5 गेंद डॉट डाले थे जहां पर पहला गेंद पर छक्का खाने के बाद. अब बल्लेबाजी भी देखिए कितनी कमाल के यहां पर. और उनका साथ देने के लिए
ऋतिक को लेकर, लेकिन सचिन मात्रे, जो सचिन मात्रे बात करेंगे ना एक जमाने के, देखिए अभी भी देखिए इनामपुरी एक्सप्रेस के नाम से माने जाते थे, 6 गेंद पर 6 विकेट है, इनका नाम है। 5 साल पीछे जाइए MIDC तलोजा में वो कहर मचाए थे, लेकिन अब उनके ऊपर देखिए कहर मचा रहे हैं बल्लेबाज भावेश शिलवाकर। इतनी अच्छी इन्फॉर्म टीम है ना, इतना अच्छा टच में है, जिन्हें रुकना थोड़ा सा कठिन हो रहा है। विराजपुर देखिए खिड़ुकपड़ा टीम है, और खास करके जो साहिल कप्तानी और जो उनके गेंदबाजी बल्लेबाजी, और ये खिलाड़ी देखिए भावेश खिलाड़ी, हमने पिछले टूर्नामेंट में बताया था कि आने वाले वक्त के ये दादा भुईर है, उस नाम उस पहचान को बरकरार रख रहे हैं। अब मुझे ये समझ में नहीं आया भाई, जब सुबह का समय था भाई, कांदा पोहा चाय से काम चल रहा था, तो फिर इतनी जल्दी मन बना लिया भाई कि कुछ और बड़ा ब्रेकफास्ट किया जाए। अभी भी देखिए 26 गेंद 26 का जरूरत है। सचिन मात्रे जानते हैं अनुभव है, एक्सप्रेशन के पास है। हाँ इस बार देखिए स्वीप खेला पर, ये भी अच्छा सोच है। देखिए जो स्ट्रेन आपकी ताकत है ना, राइट हैंड आप बल्लेबाज हो, मैं ये नहीं कहता हूँ कि रिवर्स मत खेलो, लेकिन आजकल आदत बन चुका है, और जो पॉइंट गली अंदर रहता है ना, जिसका फायदा लेना चाहते हैं। देखिए पहला तो 2 चौका आपने लगाया भाई उसी तरह से। हाँ ऋतिक उल्लेकर को आज थोड़ा सा मौका मिला बल्लेबाजी में, क्योंकि राहुल उल्लेकर आज टीम में नहीं है, टीम के सर सेनापति, लंबे कद का फायदा मिलता है, और ऋतिक को थोड़ा सा प्रमोट किया गया है। और यही फायदा रहता है जब आपकी टीम में देखिए अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी नहीं होते हैं, अगर आपको उसका मौका मिल रहा है फिर उसका फायदा लेना चाहिए। सकल चैंपियंस ट्रॉफी में देखिए जिस टीम को मौका मिला है, कहीं टीम ना ऐसा पहले तो एकदम से कि खेलें या टूर्नामेंट ना खेलें, लेकिन देखिए खेलने के साथ है। आज देखिए संग्राम 11 नीतीश टीम आपको दिखेंगे इन एक्शन में, और इसके साथ उस्मान पटेल रायगढ़ के टाइगर। पहला ओवर का खेल समाप्त हुआ, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 13 रन बनाए। और प्रवीण सर कहा जाते हैं ना अक्सर, प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। अगर इस दुनिया में देखिए कोई अगर सबसे बड़ी बीमारी है ना, वो है प्यार की बीमारी। अगर क्रिकेट में देखिए बात करेंगे ना, सबसे कोई बड़ा चीज है ना, वो है साझेदारी। टोटल की बात करेंगे 13 रन बनाए, अभी देखिए 24 गेंद 25 की जरूरत है। अब प्रवीण अर्जुन सर आपने देखा होगा दिवा पाटिल में जो खेला गया था ओमन वर्ल्ड कप, देखिए सेमीफाइनल मुकाबला था ऑस्ट्रेलिया के साथ है, 59 में 2 विकेट गवा दिए थे, स्मृति मंथना का विकेट गिरा था। और जो वाइट एंट्री मान लीजिए सैफ अली वर्मा को जिस तरह से टीम में लिया गया था, लेकिन उनका भी विकेट गिरा था। लेकिन उसके बाद जो हरमीत कौर और जेमिमा के बीच में जो 167 रनों की साझेदारी हुआ था ना, और वो साझेदारी ने ऑस्ट्रेलिया का सपना तोड़ा था। 8वां मर्तबा उन्होंने सोचे थे भाई कि चैंपियन बनेंगे, क्योंकि वर्ल्ड कप में एक ही मात्र टीम है, 7 बार चैंपियन हुए हैं, इंग्लैंड 5 बार, अब हिंदुस्तान देखिए पहली बार। और ये देखिए इस बार ताकत नहीं था नजाकत है, फाइनली कुछ 4 रन। डीजे हर्ष से देखिए बहुत बढ़िया अच्छा साथ देते हुए, साउंड सिस्टम लाजवाब। पूरे सकाल की देखिए मैनेजमेंट कमेटी, इनकी भी तारीफ करना चाहूंगा। और हमारे देखिए अच्छे दोस्त और अच्छे खिलाड़ी बबुल पैसा असूल है रोड पर, देखिए खूब मेहनत उन्होंने भी, केडी भाई इन्होंने भी देखिए, प्रवीण दादा मात्रे पुरतुल्स, और भी देखिए इस मैनेजमेंट कमेटी में जुड़े हैं, सभी का मेहनत है भाई। हल्की यादों से देखिए इस बार ताकत नहीं था, थोड़ा सेंसिबल क्रिकेट दिखाते हुए। नहीं ये होना चाहिए, कहते ना बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, लेकिन बुद्धि आपको जीतना सिखाता है। जानते हैं टारगेट उतना बड़ा नहीं है, और स्कोर देखिए जाकर 18 तक पहुंच गए हैं। हाँ, केपीसी नाम पूरी टीम देखिए टेनिस क्रिकेट के इतिहास में इनका रिकॉर्ड उठाकर देखिए, मैं अभी भी नहीं भूला 2015-16 में मुरबी जैसे उस टीम की ताकतवर टीम को उन्होंने रोका है, कामोठी जैसे ताकतवर टीम को भी उन्होंने शिकस्त दिया है। छोटे से गांव से सफर किए हैं, लेकिन नाम बहुत बड़ा रखे पिछले 2-3 सालों में। अकेले बात करेंगे छोटे से गांव, कम खिलाड़ी, नौकरी जॉब बिजनेस। अब थोड़ा इस सीजन उनकी टीम है, कुणाल से बात हुआ, थोड़ा बैलेंस से उनकी टीम बनी है, और जैसे ये टूर्नामेंट खेलते जाएंगे, दूर से संदेश देखे विकेट के नीचे, और बहुत अच्छी टीम है भाई, ये बहुत जल्दी कमबैक कर लेंगे। कहते ना वक्त बुरा रहता है, रक्त नहीं भाई। हर इंसान का दिन आता है, बुरा वक्त आता है, बुरा वक्त आता है, रुला कर जाता है, लेकिन बहुत कुछ सिखा कर भी जाता है। लेकिन अभी भी देखिए गेम में कमबैक कर सकते हैं, क्रिकेट है दोस्तों, कहीं भी वापसी कर सकते हो। तुषार पाटिल आउटफील्ड देखिए भलाई यहाँ पर
हरियाली जगह घास रहती है ना, लेदर गेंद तेजी से भागता है सीजन बॉल, लेकिन टेनिस गेंद भी देखिए इतनी अच्छी यहाँ पर काम हुआ है और 4 रन आता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 22 रन बनता हुआ, जहां पर अपने छोटा सा टारगेट पहले ही रखे हैं। टेक्नोलॉजी देखिए बात करेंगे, हमारे डीजे अपने काम को अंजाम देते हुए। इस बार पल्ला तो घुमा है, मुड़ा है, लेकिन वहां कोई फील्डर नहीं है और जब तक फील्डर पहुंचते भाई तब तक गेंद छूमंतर 4 रन। क्या बल्लेबाजी चल रही है भाई। और बल्लेबाजी हो रही है एकदम लयभारी। साझेदारी देखिए 26 है, इस बार लाइन से भटके वाइट का इजाफा बहुत बढ़िया। देखिए लेन में कोई खराबी नहीं था, एकदम गोल्डन में गेंद था। अंगद पाड़ी लगे भाई, बहुत बड़ी नाम है टेनिस करियर की दुनिया में। रेस्ट ऑफ महाराष्ट्र, वेस्ट ऑफ इंडिया के विषय जो मुकाबला हुआ था ना, 9 रन डिफेंड किए थे भाई आखिरी गेंद में। और ऐसा कोई शहर नहीं जहां अंगद पाटिल का खैर नहीं, लेकिन अब अंगद के ऊपर देखिए थोड़ा हमला बोलते हुए मिड ऑफ के ऊपर से खेला गया। जब तक लॉन्ग ऑन के फील्डर कवर कर लेते तब तक देखिए यहां से 1 ही रन कंप्लीट किए। प्रवीण अर्जुन ने सर 2 साल पहले में इस मैदान पर आया था जब दिवाली का नाइट था, मजा आया था। और फिर से देखिए लंबे ब्रेक के बाद है, आभार मानना चाहूंगा सकल आयुष्य सकल चैंपियंस ट्रॉफी यानी पूरी मैनेजमेंट का, और इसके साथ हमारे बबुल दादा भगत है। टीम का स्कोर देखिए 28 बना है, लेकिन अभी जीत और हार के विषय में बात करेंगे ना, समीकरण बड़ा आसान बन चुका है। 10 का जरूरत है और अभी भी गेंद की बात करेंगे ना, 18 गेंद बचा है। चलेंगे थोड़ा सा डीजे की तरफ, समय वक्त है। और इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा दोनों टीम है, तुरंत समय पर रिपोर्टिंग करना होगा। बहुत सारा क्रिकेट खेला जा रहे हैं, जिक्र हुआ बबुल दादा के साथ है। और अंगद पाटिल ने भी देखिए इंटरव्यू में बताया कि बहुत क्रिकेट और बहुत खिलाड़ी बिजी हैं, जिसके कारण कई शेड्यूल को चेंज किया गया है, लेकिन फिर भी आज भी देखिए सकल चैंपियंस ट्रॉफी देखिए, इस कप का, इस ट्रॉफी का, इस टूर्नामेंट का, इस आयोजन का, नियोजन का चर्चा। इतना खूबसूरत मैदान देखिए, जिस मैदान को देखकर तो खिलाड़ियों का दिल गार्डन गार्डन हो रहा है। बहुत बढ़िया, कुणाल पाटिल भी देखिए टीम में खेल रहे हैं, इनकी भी बड़ा खूबसूरत मैदान है बदलापुर में, लगभग तैयार हो चुका है। अभी भी लेदर सीजन खेला जा रहे हैं, बड़ा बिग शो आने वाला वक्त समय में दिखेगा आपको। हाँ, इस बार देखिए गेंद को पहचान लिया भाई, यहां से बड़ा हिट है, AK-47 से। उमेश सर कहते हैं ना, जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें मंजिल पाना है भाई वो पत्थर का सीना चिरकर भी उग जाते हैं। सीधा स्ट्रेट खेले, मिड ऑफ के दूर से निकलता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ तैनात है। अरविंद के फील्डर से अच्छा कमबैक है, अच्छा वापसी है 4-5 साल के बाद है। कोई बात नहीं, सीजन का शुरुआत है, हार जीत होता रहता है भाई। जब हम घर की मैदान के ऊपर 2 टेस्ट गवा दिए केडी, तो फिर ये तो होता रहता है भाई। नॉकआउट स्टेज में आप पहुंचे हो, जहाँ नॉकआउट मुकाबला आपको खेलना पड़ रहा है शुरुआत से। और बहुत अच्छा देखिए बात करेंगे, विराजपुर खिड़ूकपड़ा टीम है, अपना पांव बरकरार रखे, यहां से गेंद को पहुंचा इस बार दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर, वाड़ा फिनिश। क्या बढ़िया कमाल के देखिए पर सुबह का कहते हैं ना ब्रेकफास्ट और सुबह का मुकाबला, और जहां पर विराजपुर देखिए खिड़ूकपड़ा टीम की यहाँ पर गेंदबाजी अच्छी रही और इन्फॉर्म टीम थी भाई। और अंगद पाटिल हार लग, कोई बात नहीं, ये टीम बड़ा अच्छा है, मैंने पहले बताया
कि एक जमाने 15, 16, 17 इंच की इतिहास उठाकर देख लीजिए भाई। मुरबी जैसे उस जमाने की ऑस्ट्रेलिया टीम है, उन्हें भी धूल चढ़ाए हैं। कामोटे टीम है, रायगढ़ के कई टीम को देखिए उन्होंने बांध कर रखे हैं। आने वाला वक्त में देखिए केपीसी ट्रॉफी देखिए आपको इनामपुरी में दिखेगा। 15 से लेकर 20 तक एक बड़ा बिग शो रहेगा। प्रवीण अर्जुन सर